हरिओम. तुकाराम गाथा. अभंग आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. आता मज ऐसे न करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामबुवा महाराजांनी या अभंगामध्ये परमात्म्याला प्रार्थना केली आहे. असे जरी असले तरी आपणच ही प्रार्थना परमात्म्याला करत आहोत अशी भावना करून हा अभंग आपण समजून घ्यायचा आहे. या प्रार्थनेमध्ये त्यांनी देवाकडे मागणे मागितले आहे, परंतु हे मागणे सांसारिक भौतिक ऐहिक नसून आपली देवाकडील यात्रा लवकर सुकर निर्विघ्नपणे संपन्न व्हावी यासाठी हे मागणे आहे. हा अभंग म्हणजे आपल्यासाठी डोळ्यामध्ये घालायचे अंजन आहे. आपल्याकडून दुराचार होऊ नये, आपल्याकडून नेहमी सदाचार व्हावा यासाठी आपण काय उपाय करावा हे सांगण्यासाठी त्यायोगे आपली आत्मयात्रा मार्गस्थ व्हावी यासाठी हा अभंग आहे. अशी ही प्रार्थना आपण नित्य नियमित करावी. ही प्रार्थना हा एक सोपस्कार नसावा, तर अशावेळी परमात्म्यावर पूर्ण तदाकार होऊन त्याच्याकडे हे मागणे मागावे. तुकारामबुवांनी पहिल्या 2 चरणांमध्ये परमात्म्याला नकारात्मक प्रार्थना केली आहे. 3ऱ्या चरणामध्ये त्याने सकारात्मक प्रार्थना केली आहे. असे जरी असले तरीही हे दोन्ही प्रकारचे परस्पर विरुद्ध मागणे पूर्ण होण्यासाठी त्याने सर्व भार परमात्म्यावर अलगद ठेवला आहे. शेवटच्या चरणामध्ये अभंगाची सांगता करताना त्यांनी त्याची महती सांगितली आहे. तुकारामबुवा म्हणतात, दुर्बुद्धी ते मना. बुद्धी आणि मन ही दोन्हीही इंद्रिये आपल्या अंतस आहेत. त्यांचा व्यवहार आपल्याला समजून घ्यायचा आहे, कारण ही दोन्हीही इंद्रिये आपले आचरण, आपला स्वभाव यायोगे आपल्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी फार महत्त्वाची आहेत. ही इंद्रिये जर आपण पूर्णपणे जाणली तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होते. त्यायोगे आपण सदा आत्माचरण करतो. अन्य इतर गोष्टीही आपल्याला अनुकूल होतात. आपण सहजच याच देही याच जन्मी मुक्त होतो. याच उद्देशाने तुकारामबुवांनी हा अभंग आपल्या कल्याणासाठी सांगितला आहे. हा अभंग समजून घेऊन आपण परमात्म्याला प्रार्थना कोणती करावी, त्या प्रार्थनेप्रमाणे काय कसे आचरण करावे असा हितोपदेश तुकारामबुवांनी आईच्या मायेने केला आहे. तुकारामबुवांनी दुर्बुद्धी असा शब्द वापरला आहे. वास्तवात बुद्धी ही दूर नसते आणि सुसुद्धा नसते. पंचज्ञानेंद्रिये बाह्यज्ञान बुद्धीकडे पाठवतात. त्या प्राप्त ज्ञानाचे स्मृतीच्या मदतीने परखड रोखठोक विश्लेषण बुद्धी करते आणि ते जीवात्म्याला प्रक्षेपित करते. बुद्धी प्राप्त ज्ञानावर स्वतःचे मत कधीही आपणहून देत नाही. या ज्ञानाचे काय करावे ते बुद्धी ठरवत नाही. अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रियांकडून ग्रहण केलेल्या ज्ञानाचे विश्लेषण करणे हे बुद्धीचे प्रथम कार्य आहे. तथापि अशा प्रकारे बुद्धीकडून बाह्य ज्ञानाचे विश्लेषण प्राप्त झाल्यावर त्यावर कृती करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे जीवात्मा त्या अनुषंगाने आणखी जास्तीची माहिती बुद्धीकडे मागतो. मग बुद्धी त्याप्रमाणे स्मृतीच्या मदतीने तशी जास्तीची माहिती जीवात्म्याला प्रक्षेपित करते. सकारात्मक किंवा नकारात्मक अशी दोन्हीही माहिती बुद्धी पुरविते, परंतु कधीही त्यावर मत प्रदर्शित करत नाही. माहिती मिळाल्यावर आत्मप्रेरणा काय आहे, संचित संपवण्यासाठी या माहितीचा उपयोग आहे का, किंवा आत्मयात्रा करण्यासाठी याचा काही उपयोग आहे का, याचा विचार करून कृती करण्यासाठी जीवात्मा कर्मेंद्रियांना आज्ञा करतो.
किंवा या ज्ञानाचा संचित संपवण्यासाठी आत्मयात्रा करण्यासाठी काहीही उपयोग नसेल तर यावर काहीही कृती न करण्याचा निर्णय जीवात्मा घेतो. अशी ही सर्व माहिती स्मृतीमध्ये आपोआप जतन होते. अशा प्रकारे प्राप्त ज्ञानाचे वर्तुळ पूर्ण होते. अशा प्रकारे येथे संचित संपवण्यासाठी उपयोग केला तर ती बुद्धी दूर किंवा सू असे काहीही नसते, कारण हे घडणे अपेक्षितच असते. त्यासाठीच औषात्म्याने देह धारण करून पुनर्जन्म घेतलेला असतो. तथापि जर येथे आत्मयात्रा मार्गस्थ होण्यासाठी उपयोग केला तर ती बुद्धी सू असते असे म्हटले जाते, कारण सर्वसामान्यांकडून असे होत नाही. तुकारामबुवांनी या अभंगामध्ये दुर्बुद्धी असा शब्द वापरला आहे. यासाठी आपण हे निरूपण असेच पुढे सुरू ठेवून ही दुर्बुद्धी म्हणजे काय ते समजून घ्यायचे आहे. दुर्बुद्धी का होते हे आपल्याला समजण्यासाठी तुकारामबुवांनीच याचे कारण येथे सांगितले आहे. ते सांगतात, दुर्बुद्धी ते मना. अशी दुर्बुद्धी होण्याचे कारण मन असे तुकारामबुवा सांगत आहेत. मनाबद्दल मी अनेक ठिकाणी विस्तृत लिखाण केले आहे. येथे अभंगाच्या अनुषंगाने थोडक्यात पाहू. आपल्या अतृप्त इच्छा, अपेक्षा, कामना, वासना यांचा आविष्कार जेथे साचतो त्याला मन असे म्हणतात. याचा अर्थ मन आपण निर्माण केलेले नाही, ते त्याचे ते आगंतुकपणे आपल्या अंतस्देहामध्ये निर्माण होते. मन उपभोगांमधून निर्माण झालेले असते. यामुळे उपभोग हे मनाचे खाद्य असते. जोपर्यंत उपभोग आहेत तोपर्यंतच मन असते. तसे नसेल तर मन निष्प्रभ होते. म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मन आपल्याला सतत उपभोगांमध्ये रममाण करण्यासाठी तत्पर असते. त्यासाठी मन स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करते. यामुळे आपण मन कधीही पूर्णपणे नष्ट करू शकत नाही किंवा त्याला पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणू शकत नाही. योगाचरणाने आपण फार तर मन निष्प्रभ करू शकतो. मनाच्या 4 अवस्था आहेत: बाह्यमन, अंतस्मन, सूक्ष्ममन आणि अमन. बाह्यमनाला चित्त असे म्हणतात. ज्ञानेंद्रियांना ज्ञात झालेले ज्ञान बुद्धीसाठी पाठविले जात असताना ते ज्ञान चित्त मधल्यामध्ये ग्रहण करून ते अंतस्मनाला प्रक्षेपित करते. यामुळे अंतस्मन जागृत होते. याचे विश्लेषण बुद्धीकडून जीवात्म्यासाठी प्रक्षेपित झाल्यावर अंतस्मन ते मधल्यामध्ये ग्रहण करते. त्याला आणखी काही माहिती हवी असल्यास ते ती बुद्धीकडून मागून घेते आणि सूक्ष्म मनाच्या मदतीने त्यामधील संभाव्य उपभोग शोधून हे ज्ञान चित्ताला पुरविते. चित्त त्वरित कर्मेंद्रियांना उपभोग घेण्याची आज्ञा करते. यानंतर औषात्म्याच्या प्रेरणेने संचिताला अनुसरून जीवात्मा कर्मेंद्रियांना आज्ञा करतो. परंतु त्याआधीच उपभोग घेण्यासाठी कर्मेंद्रियांकडून कृती करायला सुरुवात झालेली असते. अर्थातच अशी कृती संचितानुसार नसते. ती मनाच्या लहरीप्रमाणे अनावश्यक उपभोग घेण्यासाठी असते. मनाचीही अशी बुद्धी दूर असते. यामुळे आपले संचित वाढते. आपल्याला त्याचे दुःख भोगावे लागते. यालाच येथे तुकारामबुवांनी दुर्बुद्धी ते मना असे म्हटले आहे. मन आपण निर्माण न केल्यामुळे ते आपल्या नियंत्रणाखाली नसते. त्याच्या ह्या नसत्या उचापतीने आपण हतबल होतो. तुकारामबुवा पुढे म्हणतात, कदा नुपजो नारायण. तुकारामबुवा नारायणाला प्रार्थना करत आहेत की माझ्यामध्ये ही अशी दुर्बुद्धी न उपजो. माझ्या चित्ती अशी दुर्बुद्धी कदापिही निर्माण न होवो, कारण या दुर्बुद्धीमुळे नको ते उपभोग घेतले जातात आणि त्यामुळे तुझ्या माझ्यात अंतर निर्माण होते. येथे तुकारामबुवांनी प्रार्थना करताना विठाई असा शब्द वापरलेला नाही. ते नारायणा असे म्हणतात, कारण आपल्या अंतःकरणामध्ये
नारायणाचा अंश अंशात्मा वसती करून आहे. त्यानेच जीवात्मा निर्माण करून त्याच्याद्वारे देह धारण केलेला आहे. त्या अंशात्म्याला ते प्रार्थनेद्वारे विनवित आहेत. आता हेही खरे आहे की विठाई काही आत्मपरब्रह्मापेक्षा निराळी नाही. विठाईचाच अंश आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये वसती केलेला आहे. तथापि एकमेवाद्वितीय असलेल्या पुरुषोत्तमाची अनंत नावे आहेत. त्यांना काही एक विशिष्ट अर्थ आहे. यामुळे त्या त्या प्रसंगाला अनुसरून पुरुषोत्तमाची वेगवेगळी नावे वापरली जातात. याचा प्रत्यय आपल्याला गीतेमध्ये वारंवार येतो. याचप्रमाणे येथे मनाचा म्हणजे अंतःकरणाचा संबंध असल्यामुळे अंतःकरणामध्ये वास्तव्य करणाऱ्या नारायणाला प्रार्थना केली आहे. कोणत्याही नावाने प्रार्थना केली तरी शेवटी ती केशवाला पुरुषोत्तमालाच पोहोचणार आहे. विठाई त्याचाच अवतार आहे. तुकारामबुवा अभंगामध्ये पुढे म्हणतात, आता मज ऐसे न करी तुझे पाय चित्ती धरी. तुकारामबुवा देवाला सांगत आहेत की देवा, माझे चित्त तुझ्या चरणी खिळून राहू दे. माझ्या चित्ताला तुझ्या चरणाशिवाय अन्य विषय नको. ते अन्य ठिकाणी जाईल असे माझ्याकडून न होवो. माझे नाठाळ मन आणि माझी बुद्धी ही अंतस इंद्रिये आहेत. ती माझ्या अंतःकरणात जीवात्म्याजवळ स्थिर राहायला हवीत. तर आणि तरच मी तुझी सेवा करू शकतो. तसे न झाल्यास माझे चित्त बुद्धीला भ्रष्ट करते आणि नको त्या अयोगिक उचापती करते. त्यामुळे मी तुझ्या सेवेला मुकतो. परंतु यावर एक उपाय आहे. कारण माझे मन जरी अंतस असले तरी त्याचा एक भाग चित्त बाह्य ज्ञानेंद्रियांमध्ये रममाण झालेले आहे. आपण गाडीत असलो तरीही आपण बाह्यभागे सतत लक्ष ठेवून असतो. तसेच माझ्या मनाचा एक भाग चित्त सतत बाह्यभागे कार्यरत असते. तेच ज्ञानेंद्रियांना मिळालेले ज्ञान अंतस मनाला पुरविते. यामुळे जर माझे चित्त तुझ्या चरणी खिळून राहील तर ते ज्ञानेंद्रियांपासून दूर होईल. ते ज्ञानेंद्रियांना प्राप्त झालेले ज्ञान अंतस मनाला देऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर ते अंतस मनाला तुझ्या चरणांचे ज्ञान पुरवितील. म्हणजे स्वाभाविकच माझे मन तुझ्या चरणी सेवेला रुजू होईल. बस या परिते माझे भाग्य ते आणखी काय असणार. तुकारामबुवा पुढच्या चरणामध्ये म्हणतात, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. अशा प्रकारे मला दुर्बुद्धी न होवो. तुझ्या चरणांपासून माझे चित्त दूर न होऊ दे. अशी नकारात्मक प्रार्थना करून आता तुकारामबुवा देवाला सकारात्मक प्रार्थना करत आहेत. देवा, तुझ्या चरणी सेवेला दाखल व्हायला माझ्यामध्ये जो भाव उपजला आहे, निर्माण झाला आहे, त्यायोगे तुझ्या कृपेने तुझी सेवा करण्याचे माझे कार्य पूर्ण होवो, सिद्धीस जावो. येथे ही प्रार्थना म्हणजे एक प्रकारचे आत्मनिवेदन आहे. स्वतःचे स्वतःला बजावणे आहे. आता योग्य सन्मार्गाला जीवनाची गाडी आली आहे. ती आता या मार्गावरून ढळू न देण्याची जबाबदारी पूर्ण करायची आहे. बस आता हे इतकेच आपल्याला करायचे आहे. तसे केले तर आपली ही जीवनयात्रा आपोआपच देवाच्या द्वारे जाईल. देवा, तेवढी कृपा माझ्यावर करावी. तुकारामबुवा अभंगाच्या शेवटी म्हणतात, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुकारामबुवा सांगतात की तुझ्या चरणाचा दास होऊन राहण्या वाचून माझ्या जीवनात चांगले ते आणखी काय असणार. तुझ्या चरणी सेवा करत राहिलो की मला कधीही दुर्बुद्धी होणार नाही. तुझ्या चरणी सेवा करण्याचा मला जो भाव निर्माण झाला आहे त्यापासूनही मी आता ढळणार नाही.